तुम्हाला जर का मी सांगितलं की पुढच्या 15 वर्षामध्ये तुम्ही करोडपती बनू शकता तर तुमचा विश्वास बसेल का? पण जर का तुमच्याकडे जरा अजून पेशन्स असतील तर तुम्ही पुढच्या 30 वर्षामध्ये 10 कोटी रुपयांचे मालक होऊ शकता। ही पॉवर आहे कंपाऊंडिंगची। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की हे कसं करायचं आणि तुम्ही 10 कोटी रुपये कसे कमवू शकता। आता समजा जर का तुम्हाला 40,000 रुपये सॅलरी आहे, त्यामध्ये जर का तुम्ही फक्त 15,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करू शकत असाल आणि ते 15,000 रुपये जर का तुम्हाला दरवर्षी 15% इंटरेस्ट रेट देत असेल तर तुम्ही 15 वर्षामध्ये 1 कोटी रुपये कमवू शकता। आणि तेच जर का 15 वर्षांच्या जागी तुम्ही 30 वर्ष केलं तर तुम्हाला 1 कोटीच्या जागी 10 कोटी रुपये मिळू शकतात। ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आणि याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला ज्यामध्ये मी सांगितलं की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय असतं, पूर्ण फॉर्म्युला वगैरे डिटेलमध्ये सांगितलं। तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्यावरून तुम्हाला आयडिया येईल। पण जर का तुम्हाला एक सिंपल ओव्हरव्ह्यू सांगायचं असेल तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमध्ये काय होतं, जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आधी त्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्ही अजून पैसे कमवायला चालू करता आणि जो तुम्ही इंटरेस्ट कमवता त्या इंटरेस्टवरती पण तुम्ही अजून पैसे कमवायला चालू करता। त्यामुळे जेवढे जास्त तुम्ही वेळ इन्व्हेस्टेड राहाल तेवढे जास्त पैसे तुम्ही कमवत राहता। तर हेच आता आपण SIPच्या कॅल्क्युलेटरमध्ये बघूया की हे नक्की कसं काम करणार आहे। तर आता आपण हे ग्रोच्या एक वेबसाईटवरून हे SIP कॅल्क्युलेटर ओपन केलं आहे। याच्यामध्ये जर का आपण 15,000 रुपये दर महिन्याला SIP करणार आहे आणि त्यामध्ये जर का आपण 15% इंटरेस्ट कमवणार आहे आणि टाकणारे आपण हे पैसे 15 वर्षांसाठी, तर बघा आपण इन्व्हेस्टमेंट फक्त करतोय 27 लाखाची 15 वर्षांमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण 74 लाख रुपये म्हणजे जवळजवळ 75 लाख रुपये फक्त आपण कंपाऊंडिंगमधून पैसे कमवणार आहे आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपली जी रिटर्न आहे ते 1 कोटी रुपये मिळणार आहे। म्हणजे बघा, म्हणजे आपण फक्त 27 लाख रुपये टाकतोय 15 वर्षांसाठी आणि त्याच्यातून आपल्याला 75 लाख रुपये कंपाऊंडिंग आणि इंटरेस्टमधून मिळतात। 1 कोटी रुपये आपण ह्यातून कमवू शकतो। जर का आपल्याकडे अजून थोडेसे पेशन्स असतील तर हा फॉर्म्युला बघा अजून किती इंटरेस्टिंग होतो। 15,000 रुपये 15% इंटरेस्ट फक्त 15च्या जागी जर का आपण 30 वर्ष पैसे टाकले तर आपल्याला 54 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 10.5 करोड रुपये मिळतात। म्हणजे जर का आपण आपली रिटायरमेंट प्लॅनिंग करत असेल आणि जर का आपण दर महिन्याला फक्त 15,000च इन्व्हेस्ट केले, जे की तुमची सॅलरी वाढत जाणार आहे, पण दर महिन्याला 15,000 रुपये इन्व्हेस्ट केले 30 वर्षांसाठी, तर जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल त्यावेळेस तुमच्याकडे 10 कोटी रुपये असतील। ऑब्वियसली त्याची व्हॅल्यू त्यावेळेस मार्केटमध्ये कमी असेल, पण ती एवढीही कमी नसेल की तुम्ही त्यामध्ये काही नाही करू शकणार। तर याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की कंपाऊंडिंगचा किती जास्त फायदा असतो जर का तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड राहत असाल। पण आता आपण म्हणाल की हे सगळं तर ऑनलाईन चेक करायला वगैरे सोपं आहे, पण प्रॅक्टिकली कसं करायचं? कारण की प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला जेव्हा आपण आपली इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की पैसे खर्च करावे, इकडे तिकडे पैसे विथड्रॉ करून घ्यावे, तर त्यासाठी आपल्याकडे इमर्जन्सी फंड असणं, आपला इन्शुरन्स असणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। तर ह्या सगळ्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवलात की इमर्जन्सी फंड कसा बनवायचा, इन्शुरन्स का घ्यायचा, तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्ही तुमच्या SIPमध्ये इन्व्हेस्टेड राहाल आणि ते पैसे तुम्ही विथड्रॉ नाही करणार। तर आपण दर शनिवारी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत असतो। जर का हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा। तुमचे जर का काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याचा आन्सर करेन। जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग, स्टे क्युरियस, बाय बाय।